गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता दर्शन झाले माझं. मी सकाळी 6 वाजता लाईनमध्ये थांबलो होतो आणि आज संडे असल्यामुळे थोडीशी गर्दी आहे खूप इथं. पण आता दर्शन झाले चांगलं माझं आणि इथून मी आता डायरेक्ट जाणार आहे हॉटेलला. हॉटेलवरून लगेज वगैरे पॅक करून मी लगेच आता भंडारदऱ्यासाठी निघणार आहे. सध्या रूमवर आलो आहे मी आणि आता वाजता येतं 11:15 आणि मला ते सगळं सामान पॅक करून गाडीवर लोड करून आज निघायचं. तर आता रेडी झालो आहे मी आणि सगळे शूज वगैरे पण घातले, बॅग पण पॅक केले सगळे आणि आता आपण सामान लोड करू. बाईकचा सेटअप सगळा झाला आहे आणि आता इथून निघणार आहे मी आणि मधला आता काय ब्लॉक करणार नाही. आता आपण डायरेक्ट भंडारदऱ्याला थांबल्यावरच मी तुम्हाला पुढचा अपडेट देईन, कारण जो काल आपण आलेला रस्ता आहे तोच रस्ता वापस रिपीट आहे, त्यामुळे मी ब्लॉक करणार नाही. त्र्यंबकेश्वरून मी 30-40 किलोमीटर पुढे आलो आता आणि रिफ्युलिंग करण्यासाठी थांबलो होतो. रिफ्यूल पण केले गाडीत आणि थोडा फ्रेश पण झालो, कारण ऊन खूप लागते सध्या इकडे, गरमी खूप आहे ह्या टायमाला 12च्या नंतर. तर टोटल 30 किलोमीटर आलेत आणि 30 किलोमीटरसाठी मला वेळ दाखवतोय 56 मिनिट, म्हणजे 1 तास. तर आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. अजून आपण 16 किलोमीटर राहिले. पाणी बॉटल एक साधी. ते चेक पोस्ट आहे, तिकीट काढायचं. किती तिकीट आहे? बाईकचे 25. हां, कशाचे 30? 55 एक बाईक आहे MH24 BC 4426 लातूर. माझी एंट्री करायची त्यांनी 30 रुपये घेतलेत आणि बाईकसाठी 25 रुपये. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य वनक्षेत्र भंडारदरा. तीन किलोमीटर राहिले आपला आता स्पॉट. खूप सारे तुम्हाला कॅम्पिंग साइट्स आणि रिसॉर्ट दिसतील. हे छोटे छोटे जे खाली असे रस्ते चाललेत ते सगळे इकडं कॅम्पिंग साइट कडे रस्ते चाललेत. इथून आपल्याला घ्यायचे लेफ्ट. इथे बोर्ड दिसले आपल्याला, हॉस्टेलर बॅकपॅकर 500 मीटर आणि मॅपवर दाखवत आहे मला 1.1 किलोमीटर. तर हे बोर्ड हॉस्टेलरचा आहे आणि आपण केली आता एंट्री. गाड्या पण दिसतात. तर चेक इन झालं आहे माझं आणि मी प्रायव्हेट हट घेतली आहे फॉर 1 पर्सन. चांगली आहे. वरी फॅन आहे, गादी, इकडं थोडासा स्पेस आहे सामान वगैरे ठेवायला, ते मिरर आहे आणि एक छोटी AC पण दिली आहे आणि बाहेरून हे असं आहे. फक्त याला अटॅच वॉशरूम नाही आहे, याला कॉमन वॉशरूम आहेत. म्हणजे जे सिंगल पर्सनसाठी जे हट आहेत प्रायव्हेट, ह्यांच्यासाठी एक 3-4 तिकडं त्यांनी सेपरेट हे केले वॉशरूम. तर मी फ्रेश वगैरे झालो मग अशीच आणि थोडा आराम पण केला 1-1.5 तास आणि आता मी वापस इथं जरा तिकडे जाऊन बसलो होतो आणि वापस येऊन ड्रोन घ्यायला आलो, कारण आता सनसेटचा टाईम आहे आणि ड्रोनने फोटोग्राफीसाठी हा टाईम जरा म्हणजे गोल्डन आवर असतो. तर मला
काही ड्रोन शॉट घ्यायचे. आता मी टाकतो ड्रोन शॉट इथल्या आणि प्रॉपर्टी पण दाखवतो की ड्रोन शॉट घेतलेत मी, घेऊन झाले आणि चांगले आले काही. तर हा शेवटचा सनसेट होता आजचा आपला 2023चा. आता उद्या सकाळी मी कॅफे ओपन व्हायची वाट बघतोय. तो वरी मागे कॅफे आणि 6ला कॅफे ओपन होतो. तर आता भूक लागली आहे मला, कारण मी त्र्यंबकेश्वरमधून निघल्यावर जेवलो होतो. काय त्यात खाईन मी वापस तुम्हाला अपडेट देईन पुढचं. तर ते समोर वॉशरूम आहेत, जे की मी जे हट घेतले त्यांच्यासाठी सेपरेट तिकडं. इथं बॉनफायर एरिया आणि इकडं वर इथे कॅफेटेरिया आणि इकडं प्रायव्हेट हट्स म्हणजे डिलक्स डबलवाले. त्याच्यासमोर पण तसेच आहेत. इथं कॅम्पिंग आहे आणि तिकडं प्लेइंग एरिया थोडा. आणि ह्या साईडला समोरच रिसेप्शन आहे, म्हणजे पार्किंग वगैरे तिकडेच होती मगाशी. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 1 जानेवारी 2024, म्हणजे आज पहिला दिवस वर्षाचा. आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि तुमच्या फॅमिलीला सुद्धा. तर आता मी म्हणजे आता वाजता आहेत 6:11 6:15 आणि मी काही ड्रोन शॉट घेऊन जे सनराईज होणार आहे आता पहिला आपला, तर त्याचे थोडेसे ड्रोन शॉट्स आणि काही फोनमध्ये टाईम लॅप्स घेऊन मी लगेच निघणार आहे, म्हणजे बीडसाठी निघणार आहे. कारण आता इथं थांबून काही म्हणजे फायदा नाही, कारण बाकी काही नाही. रूम तर चांगली होती. रूम सगळं मी आता पॅक करून ठेवलं. आपलं हे टँक बॅग, टॉप बॉक्स, ड्रोन आणि लगेज. तर मी सगळी पॅकिंग आत्ताच करून ठेवली. हे जॅकेट पण काढून ठेवले, रायडिंग जॅकेट. कारण मी तर जसं सनराईज झाला आणि शॉर्ट्स घेतले ड्रोन शॉट आणि काही टाईम लॅप्सचे, तर मी लगेच निघणार. तसे मी तुम्हाला अपडेट देईन. सनराईज झाला आहे आपला पहिला, म्हणजे न्यू इयरचा पहिला सनराईज. आणि आपण इथं भंडारदऱ्यामध्ये हा सनराईज पाहिला ह्या वर्षी. तर हा व्लॉग मी आता इथं संपवणार आहे आणि ह्याच्यानंतर काही ड्रोन शॉट पण टाकेल. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगलाच होता आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही व्लॉग सिरीज आवडली असेल. आणि तुमच्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जेवढं होईल तेवढंच हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे. आणि आता काही नाही, वापस मी सगळं रेडी झालो. बाईक पण आपली रेडी, चेकआउट केले आणि आता मी निघणार आहे बीडसाठी. तर ह्याच्यानंतरची जर्नी तर मी काय दाखवणार नाही, कारण तोच रोड आहे सेम. तर ठीक आहे, थँक आणि हॅपी न्यू इयर अजून एकदा.